तुम रोचत गावे, अस कहती पति कंठ लगावे। सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित अहिसा। जम कुबेर दिक्पाल जाते, कवि को वीर कह सके कहते। तुम उपकार सुग्रीव कीरा, राम मिलाय राजपद दीना। तुमरो मंत्र विभीषण माना, जग जाना। जुग सहस्र जो जड़ परमाणु, लीलोता ये मधुर फल जानो। प्रभु मुद्रिका मिली मुख माई, जल्दी लागी जय अचरज नाई। दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुमरे तेते। राम तुम्हारे कुंवर कवारे, अब सुखल तुम्हारी शरणा। तुम रक्षक काहू को डरना। आपन नेर समारो आपे, तीनों लोक आगते कांपे। भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। आते लोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमंत वीरा। संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन जान जोलावे। सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा। और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन पल पावे। तारो जुग प्रताप तुम्हारा, मैं प्रसिद्ध जगत उजियारा। साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे। अष्ट सिद्धि
दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे माता सदा रहो रघुपति के दाता तुम्हारे भजन राम को आवे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुपरपुर जाए जहाँ जन्म हरि भक्त कहाए। और देवता कीर्तन धरई हनुमंत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमंत बलबीरा जय 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 हनुमान को कृपा गुरुदेव की नाई जो सतबार काट कर कोई छुटहे मन महा दुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि ताकी गौरीसा तुलसीदास सदा हरि कीरा कीजे नाथ हृदय मडेरा कीजे नाथ हृदय महडेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति राम लखन सीता सहित हृदय बसउ सुर हो सिया सुस्वागतम महाराज सुस्वागतम महाराज स्वागतम महाराज सुस्वागतम महाराज सुस्वागतम महाराज सुस्वागतम महाराज सुस्वागतम महाराज सुस्वागतम महाराज स्वागतम सुस्वागतम शरणागतम महाराज स्वागतम सुस्वागतम शरणागतम महाराज स्वागतम सुस्वागतम शरणागतम महाराज स्वागतम सुस्वागतम शरणागतम महाराज स्वागतम महाराज सुस्वागतम महाराज स्वागतम महाराज सुस्वागतम महाराज मन में बसा कर तेरी मूर्ति मन में बसा कर तेरी मूर्ति उतारूं मैं भोले तेरी आरती उतारूं मैं भोले तेरी आरती उतारूं मैं भोले तेरी आरती मन में बसा कर तेरी मूर्ति मन में बसा कर तेरी मूर्ति उतारो मैं भोले तेरी आरती उतारो
न करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, बहु में फंसी नाव में तार दो भगवन। करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, बहु में फंसी नाव में तार दो भगवन। दर्द की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा तुम्हारे पास है। जिंदगी दया की भीख मांगते, मन में बसाकर तेरी मूर्ति उतारू मैं गिनकर तेरी आरती, उतारू मैं भोले तेरी आरती। तुझसे क्या मैं यही सोचूं भगवन, जिंदगी जब तेरे नाम करती हर पल। मांगो तुझसे क्या मैं यही सोचूं भगवन, जिंदगी जब तेरे नाम करती हर पल। सब कुछ ही तेरा कुछ नहीं मेरा, चिंता है तुझको सब संसार के। मन में बसाकर तेरी मूर्ति उतारो मैं भोले तेरी आरती, उतारो मैं भोले तेरी आरती। हरि बोल। नारद गुने कौन करे तेरे बिना था, वेद तेरी महिमा गाए संत करे जा। नारद गुने कौन करे तेरे बिना था, वेद तेरी महिमा गाए संत करे जा। भक्त तेरे दान करते हैं पुकार, भक्त तेरे दान करते हैं पुकार। दास अनिर्वृत तेरी गाये आरती, बसाकर तेरी मूर्ति उतारो मैं भोले तेरी आरती, उतारो मैं भोले तेरी आरती, उतारो मैं भोले तेरी आरती। अधर धर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया की, अधर धर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया की। राजन मलियो नंदगर मंगलाचर कियो, यशोदा गोद कन्हैया की आरती कृष्ण कन्हैया की, अधर धर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया की। कृष्ण तुम यशोदा कन्हैया, राम बलदाऊ के भैया। मन मन गैया तरैया की आरती कृष्ण कन्हैया की, अदर दर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया की। कृष्ण तुम अर्जुन के प्यारे, तुम हो भक्त नरकवारे। कमुन तटी रात रतैया की आरती कृष्ण कन्हैया की, अदर दर आरती कृष्ण कन्हैया की।
आरती कृष्ण कन्हैया की दर दर मुरली बजाई आरती कृष्ण कन्हैया की आरती कार्तिक कृष्ण नंद मन में होती अति आनंद वीर राज रंगैया की आरती कृष्ण कन्हैया की अदर दर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया की ओ आरती कृष्ण कन्हैया की ओ आरती कृष्ण कन्हैया की। बोले उमापति महादेव की हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव शंभो मंगलम ऋषभध्वज मंगलम पार्वती नाथ मंगलाय तनो हरे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। ओम तत्पुरुषाय विद्महे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनात् मृत्युर्मृक्षीयमामृतात्।
नाही. परात्पर कलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्त वांछित कल्पतरू काशी विश्वनाथ अवघडदानी त्रिकालदर्शी त्रिनेत्रधारी उमापती महादेव भगवान परमात्माचं पवित्र चरित्र शिव महापुराण कथा आपण सर्व भाविक भक्तगण अतिशय श्रद्धेनं श्रद्धायुक्त अंतकरणानं भगवान परमात्माच्या दरबारामध्ये आपण बसलेले आहात. शिव महापुराण कथेमध्ये जी कथा ज्या शिवपुराणाच्या समोर आपण बसलेले आहात, ही काही पुस्तक नाहीये, व्याख्यान नाहीये, लेक्चर नाहीये, ग्रंथ नाहीये. साक्षात उमापती महादेव भगवान परमात्माच्या सानिध्यामध्ये आपण आहात. आणि भगवान परमात्माच्या दरबारात आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये जी इच्छा असेल, आज समाजामध्ये लोकांनी इच्छा पूर्ण करण्याकरता गावातलं एक मंदिर सोडलं नाही. आपल्या जीवनात जर काही इच्छा पूर्ण करायची असेल, एखाद्या मंदिरामध्ये जाऊन आरती करून आपली इच्छा पूर्ण होत नाही. इच्छा पूर्ण करायची असेल, लोक पूर्ण तालुकाभर फिरून आले तरी सुद्धा त्यांची इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही. इच्छा पूर्ण करण्याकरता पूर्ण जिल्ह्याभरात फिरून आले, नवे नवे पूर्ण राज्यात गेले, नवे नवे राज्याच्या बाहेर गेले, अनेक बाबाजींकडे जाऊन आले, तरी सुद्धा इच्छा संकल्प पूर्ण होत नाही. परंतु आपल्या जीवनामध्ये इच्छा संकल्प पूर्ण करायचा असेल, शिव महापुराण म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकरजी आहेत, याच्या जवळ जी इच्छा व्यक्त करणार भगवान परमात्मा आपल्या जीवनातली इच्छा पूर्ण करणार आहे. आणि अशा श्रद्धायुक्त अंतकरणानं आपण ह्या ठिकाणी आज आपला रात्रीचा अंतिम दिवस आहे आणि सकाळी शिवपुराण कथेची सांगता आहे. समस्त वर्षी गावातल्या भाविक भक्तांच्या एकत्रीकरणातून गावातील आबाल वृद्ध स्त्री पुरुष टाळकरी भजनी मंडळ मातृशक्ती महिला मंडळ सर्वांचं एकत्रीकरण हरिभक्त परायण आपल्या सर्वांचे परमस्नेही दिवा बापू बोरसे परिवार आणि ताई साहेब जिल्हा परिषद सदस्य यांच्या मार्गदर्शनातून आयोजनातून हा यज्ञ चाललेला आहे. आणि या यज्ञामध्ये आपण सर्व सामील झालेले आहात, सर्व एकत्र आलेले आहात. सप्तर्षी मित्रमंडळ यांच्या अथक परिश्रमातून आणि बापूजींच्या मार्गदर्शनातून आज दुग्ध शंकरा योग आपल्या कथेमध्ये पहिल्या दिवसापासून बाहेर गावावरनही भाविक भक्तगण या ठिकाणी येत आहेत. दत्ताने गाव असेल, कमखेडा असेल, अजून परिसरातले गाव असतील, आणि आज कुरुकवाडे
आपल्या परिसरातील कुरुकवाड्यावरून आमचे भजनी मंडळ, कार्यकर्ते मंडळ ज्यांनी 2 वर्ष भागवताची सेवा केली आमची, आज या ठिकाणी आपल्या कथेला भेट देण्याकरता आलेले आहेत. आलेल्या अतिथींचं स्वागत झालं पाहिजे याच्याकरता सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे. संत साधू महात्मे भगवान परमात्माचे भक्त कथेमध्ये आले पाहिजे, त्यांचं आगमन झालं पाहिजे, संतांच्या भेटी झाल्या पाहिजेत. कथा याच्या करता आहे की आपल्या जीवनामध्ये काहीतरी सत्संग घडायला पाहिजे. आपण जर कोणताही कार्यक्रम करत असेल आणि त्याच्यामध्ये जर सत्संग नाही घडाला, वाद विवाद घडाला, तर त्या कार्याला यश प्राप्त होत नाही. आणि मी मगाशी एक शब्द वापरून गेलो होतो, आपल्या जीवनामध्ये कोणतेही कार्य करायचं असेल, मंदिर तोड़ो मस्जिद तोड़ो लेकिन किसी का दिल ना तोड़ो. आपल्या जीवनात आपण आयुष्यभर जीवन जगत असताना एक विचार करतो की मी आज काय कमवलं. संध्याकाळी झोपताना विचार करतो की आज मी कुठून काय आणलेलं आहे, मी किती कमवलेलं आहे. परंतु झोपताना एक विचार करायचा की मी जीवन जगत असताना, कार्य करत असताना, वागत असताना माझ्याकडनं कोणाचं मन तर दुखवलं गेलं नाही, मी कोणाला वाईट तर बोललो नाही. हा आपण प्रत्येकानं पदोपदी विचार केला पाहिजे. भगवान परमात्मा शंकरजी दक्ष प्रजापतीच्या दरबारात गेले, त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, परिणाम यश प्राप्त झालं नाही. सती माता निघून गेली. ती सती माता पुढच्या जन्मात हिमालय आणि मैनावती यांच्या गोदमध्ये पार्वती म्हणून जन्माला आली. जुन्या जमान्यामध्ये जसं आई वडिलांचं नाव असेल त्या पद्धतीनं मुलांचं नाव ठेवलं जात असायचं. आपण ऐकलं असेल, शबराची शबरी, जनकाची जानकी, पर्वताची पार्वती. तसं हिमालय पर्वतराज आणि मैनावती आईचं नाव, यांच्या दरबारात पार्वती माता, पार्वती मातेनं भगवान परमात्मा प्राप्त झाले पाहिजे याच्या करता वल्कले परिधान करून भगवंताला आराधना केली, भगवान परमात्माला स्तवन केलं, वंदन केलं. ज्या वेळेस पार्वती माता वल्कले परिधान करून हिमालयामध्ये तपाला बसायची, तप करत असताना अनेक सप्त ऋषींनी पार्वती मातेची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पार्वती माता म्हणली मी लग्न करणार तर भगवान शंकरजींच्या समवेतच करणार, जन्माला येणार मरणार, जन्माला येणार मरणार, परंतु विवाह एकनिष्ठ स्वरूपामध्ये भगवान शंकरजीशीच करणार. म्हणून आज एवढी पतिव्रता पार्वती माता, आज कोणत्याही स्त्रिया आपल्या जीवनामध्ये मनोकामना इच्छा पूर्ण करण्याकरता, आपलं पातिव्रत्य संपन्न करण्याकरता पार्वती मातेचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवतात आणि त्या पद्धतीनं व्रत करत असतात. पार्वती मातेनं व्रत केले असं लिहिलंय शिवपुराणामध्ये. भगवान शंकरजी पती रूपात मिळायला पाहिजे याच्या करता पार्वती मातेने 1000 वर्ष कंदमूल सेवन करून तप केलं. भगवान शंकरजी पती रूपात मिळायला पाहिजे याच्या करता पार्वती मातेने 1000 वर्ष वृक्षाचं पानं खाऊन तप केलं.
1000 वर्ष पाणी पिऊन तप केलं. भगवान परमात्मा पती रूपात मिळायला पाहिजे याच्या करता पार्वती मातेनं 1000 वर्ष श्वास घेऊन तप केलं. काही लोक म्हणतील महाराज 1000 वर्ष तप केलं, 1000 वर्ष तप केलं, 1000 वर्ष तप केलं, 4-5 हजार वर्ष तर तपातच निघून गेले. मग पार्वती मातेचं लग्न कोणत्या वयात झालं असेल? वय काय असेल पार्वती मातेचं? कोणत्या वयात लग्न झालं होतं? तर बघा त्या काळामध्ये वयमर्यादा कशा पद्धतीची होती. पहिला जो युग होता ना, 4 युग आहेत, लक्ष द्या सर्वांनी. 4 युग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि हे कोणतं युग चाललंय? हे कलियुग चाललंय. सत्ययुगामध्ये माणसाचं आयुष्य 1 लाख होत. 1 लाख मनुष्य जीवन जगत होता सत्ययुगामध्ये. पहिल्या युगामध्ये पहिलं युग संपलं. प्रत्येक युगामध्ये भगवान परमात्मानं 1-1 शून्य कमी केलेले आहे माणसाच्या आयुष्यातले. सत्ययुग संपलं, त्रेतायुगाला सुरुवात झाली, भगवान परमात्मानं अजून 1 शून्य कमी करून टाकला. त्रेतायुगामध्ये माणसाचं आयुष्य किती राहिलं? 10,000 वर्ष. त्रेतायुगामध्ये मनुष्य 10,000 वर्ष जीवन जगत होता. त्रेतायुग संपलं, द्वापार युगाला सुरुवात झाली, अजून भगवान परमात्माने 1 शून्य कमी करून टाकला. द्वापार युगामध्ये माणसाचे आयुष्य राहिलं 1000 वर्ष. द्वापार युग संपलं, कलियुगाला सुरुवात झाली, अजून भगवंतानं 1 शून्य कमी करून टाकला. मग कलियुगामध्ये माणसाची वयमर्यादा किती राहिली? 100 वर्ष. आज आपल्या आई साहेबांचं वय 100 वर्ष आहे. 1 वर्ष अजून आहे एक्स्ट्रा भगवान परमात्मानं. बघा किती भाग्याची गोष्ट आहे. काही गावामध्ये म्हातारे लोक दिसत नाही बरं का. आता काही गावामध्ये म्हातारे लोक दिसत नाहीये, परंतु म्हातारे लोक दिसतात कुठे? त्यांचं आयुष्य वाढतं कुठे? ऐकणार का तुम्ही? लक्ष द्या. म्हातारे लोक दिसतात कुठे? ज्यांचं आयुष्य किंवा ज्या परिवारामध्ये ज्या आई वडिलांनी 5 मुलं, 9 मुलं, 10 मुलं या मुलांना जन्माला घातलेलं असेल, त्यांचं आयुष्य 100, 90, 80 तरी आहे. ज्या परिवारामध्ये 5 मुलांच्या पुढे ज्यांनी मुलांना जन्म दिलेला आहे, का? भगवान परमात्मानं ज्या कार्याकरता, सृष्टी निर्मिती करता त्यांना पाठवलं, त्यांनी ते कार्य केलं, म्हणून त्यांचं आयुष्य 80, 90, 100 वर्षापर्यंत आहे. आणि ज्यांनी हम दो हमारे दो, बुड्ढा बुड्ढी को फेक दो, त्यांचं आयुष्य किती राहिलं? ज्यांनी हम दो हमारे दो आहेत ना, त्यांचं आयुष्य 50-60 पर्यंत ते जीवन जगताना आपल्याला दिसत आहे. आणि मग नंतर बीपी वाढतो, कोणता तरी आजार येऊन जातो आणि जावं लागतं. मी आपल्याला काय सांगत होतो? पहिल्या युगामध्ये आयुष्य किती होतं? 1 लाख. दुसऱ्या युगात 10,000, तिसऱ्या युगात 1000 आणि आज कलियुगामध्ये आहे 100 वर्ष. म्हणजे भगवान परमात्मा प्रत्येक युगामध्ये 1 शून्य कमी करत गेले. आणि कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य आहे. आता आपण काय करायचं? सर्वांनी हात जोडून भगवान परमात्माला प्रार्थना करायची आणि भगवान परमात्माला सांगायचं आहे, तुम्ही माझ्या मागे बोलायचं, हे परमेश्वरा, याच्या पुढे शून्य काढण्याच्या भानगडीत पडू नको. असं जर 1 शून्य काढत गेलं तर पुढे काय राहणार आहे? मग शत गणिले ते अर्धरात्र खाय,
मध्ये बालत्व पिढा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या नामस्मरणाकरता वेळ मिळत नाही. आणि म्हणून त्या अवस्थेमध्ये सूतजी महाराज वर्णन करतात की ज्या स्थितीमध्ये पार्वती मातेनं तप केलं आणि पार्वती मातेचा भगवान शंकरजीचा विवाह झालाच पाहिजे असा आग्रह देवलोकांचा होता. देवलोकांनी असा आग्रह का धरला? याचं कारण आहे, कश्यप ऋषीच्या 2 पत्न्या होत्या, दिती आणि अदिती. दिती दैत्यांच्याही, अदिती देवलोकांच्याही. एक दिवशी दितीच्या मनात आलं, मला संतती झाली पाहिजे. शृंगार केला. संध्याकाळची वेळ, पतिदेवाच्या समोर आली. पतिदेवाने सांगितलं, अहो माझी इच्छा झाली आहे, माझी इच्छा पूर्ण करा. कश्यप ऋषी म्हणले, देवी ही योग्य वेळ नाहीये. नाही म्हणले, माझी इच्छा झाली आहे. बघा, पतिव्रता स्त्रीनं आपल्या पातिव्रत्य टिकण्याकरता, आपल्या पतीचं आयुष्य आपल्या बरोबर लाईफ टाइम राहण्याकरता काही लक्षण आहे. पतिव्रता स्त्रीनं आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदावी याच्या करता घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस झाडू मारत असताना घरातला कचरा बाहेर टाकायचा नसतो. पतिव्रता स्त्रीनं आपला पती लाईफ टाइम आपल्या बरोबर राहिला पाहिजे याच्या करता लग्न झाल्यानंतर डोक्याचे केस कधीही कापायचे नसतात. पती काही म्हणतील महाराज ब्युटी पार्लर, अजिबात नाही. पतिव्रता स्त्रीनं आपला पती लाईफ टाइम राहण्याकरता त्या स्वरूपामध्ये डोक्याचे केस कापायचे नसतात. आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदावी याच्याकरता पतिव्रता स्त्रीनं प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ तुळशी मातेच्या जवळ दीप लावला पाहिजे. दीप का लावायचा? दीप लावण्याची फलश्रुती काय आहे याच्या करता शिव महापुराणामध्ये कुबेरेश्वर भगवान परमात्मा गुणनिधीची कथा आपल्याला माहिती असेल किंवा नसेल. गुणनिधी यज्ञ दीक्षित ब्राह्मणाचा पुत्र, यज्ञ दीक्षित ब्राह्मणाचा पुत्र गुण
तो नैवेद्य घेतला तशा स्थितीमध्ये बाहेर जाऊ लागला. मंदिरात झोपलेला रात्रीच्या वेळेस एका ग्रस्ताला स्पर्श झाला. त्या माणसाला वाटलं कोणीतरी चोर आहे, धावा पळा पकडा, चोर आहे धावा पळा पकडा. सर्व लोक एकत्र आले, गुणनिधीला मारलं. मारत असताना तो गुणनिधी त्या ठिकाणी मरण पावला. वाईट कर्म केलं होतं, वाईट अवस्थेत जीवन जगला होता. परिणाम एम लोक त्याला नरकात घेऊन जातात. परंतु भगवान शंकरजींनी सांगितलं, बाबा यांना आयुष्यभर जरी वाईट कर्म केलेलं असलं, परंतु जाता जाता त्यानं सत्कर्म केलं, चांगलं कार्य केलं, महादेवाच्या दरबारात आला, महादेवाच्या पिंडाला स्पर्श केला, दीप लावला, म्हणून याला यम दरबारात राहू द्यायचं नाही, याला कैलासात आणायचं आहे. भगवान शंकरजींनी कैलासात जागा दिली गुणनिधीला. बघा, अंतकाळाच्या वेळेस ज्या स्वरूपामध्ये आपण ज्याचं चिंतन करणार, अंतकालेच मामेव स्मरणमुक्ता कलेवरम यह प्रियाति सुमदभावम यास्ती नास्तेत्र संशय. अंतकाळाच्या वेळेस ज्याचं चिंतन करणार ती स्वरूप स्थिती आपल्या जीवनात प्राप्त होणार आहे. म्हणून गुणनिधीच्या जीवनात असं भाग्य उदयाला आलं, कैलासामध्ये बघितलं आणि भोले बाबाचं दर्शन घडालं. भोले बाबा असे डमरू वाजवतायत की गुणनिधी आणि कैलास पर्वत, कैलास परिसर सर्व मगन होऊन गेलेला आहे. होय सा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलास पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलास पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलास पर्वत मगन हो गया. कान्हा जी आए, डमरू को धुन सुन के कान्हा जी आए. कान्हा जी आए संग राधा को लाए. कान्हा जी आए संग राधा को लाए. ओ कान्हा जी आए संग राधा को लाए. कान्हा जी आए संग राधा को लाए. वह सखियों का बन भी मगन हो गया. सारा कैलाश पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया.
राम जी आए। डमरू के धुन दोनों हाथ ऊपर करके ताली बजाए भगवान। ओ डमरू की धुन सुन के राम जी आए। डमरू के धुन सुनकर राम जी आए। राम जी आए संग लक्ष्मण को लाए। राम जी आए संग लक्ष्मण को लाए। मैया सीता का ओ मैया सीता का मन मगन हो गया। सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने। सारा कैलाश पर्वत मगन हो गया। डमरू की धुन सुन के ब्रह्मा जी आए। डमरू के धुन सुन के ब्रह्मा जी आए। ब्रह्मा जी आए और विष्णु भी आए। ब्रह्मा जी आए और विष्णु जी आए। मैया लक्ष्मी का ओ मैया लक्ष्मी का मन भी मगन हो गया। सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने। सारा कैलाश पर्वत मगन हो गया। सुनकर भक्त भी आए। डमरू की धुन सुनकर भक्त जी आए। पति भी आए और पत्नी को लाए। पति भी आए संग पत्नी को लाए। वहाँ वर्षी का वहाँ वर्षी का मन भी मगन हो गया। सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने। सारा कैलाश पर्वत मगन हो गया। सुनकर गंगा जी आए। डमरू की धुन सुनकर गंगा जी आए। गंगा जी आए और यमुना भी आए। गंगा जी आए और यमुना भी आए। वहाँ सरयू का वहाँ सरयू का मन भी मगन हो गया। सारा कैलाश पर मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने। सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने। सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने। सारा कैलाश पर्वत मगन हो गया। बोले उमापति महादेव की। हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव शंभो गुणनिधीला